वेळ कमी आहे आपल्याकडे आणि आपल्याला लाडू सुद्धा बनवायचे आणि दिवाळी सुद्धा तोंडावर आली आहे. तर मी अशा प्रकारे तुम्हाला झटपट लाडू होणारे दाखवते आणि हे पटकन होतात, जास्त वेळ पण नाही लागत. अशा प्रकारे तुम्हाला मी आज लाडू बनवून दाखवते. नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. आज तुम्हाला दाखवते बेसनचे लाडू. आता मी चण्याची डाळ घेतली, वाटीच्या प्रमाणे घेतली तर मी ही 5 वाटी चण्याची डाळ आहे आणि किलोच्या मापाने घेतली तर आपण 1 किलो ही चण्याची डाळ घेतलेली आहे. आता ही बघा कशा प्रकारे मी दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे आपण ही आता डाळ आपण भाजायची वगैरे काहीच नाही दळून आणायचं पीठ. याच्यामध्ये आपण घालूया. आता कढई तापत ठेवली, कढईमध्ये मी तूप घालते. 1-2 वाट्या आपण तूप घालायचं. याला तूप पण जास्त लागत नाही आणि वेळ सुद्धा पटकन होते लाडू. आता बघा हे तूप छान वितळून घ्यायचं, छान गरम झालं पाहिजे. आता तूप गरम झालं, आता आपण त्याच्यामध्ये 1-1 वाटी डाळ घालूया आणि ती तळून घ्यायची. आपल्याला छान अशी गोल्डन होईपर्यंत छान अशी तळायची. मीडियम गॅसवरती तळा, जास्त फास्ट गॅस करू नका, नाहीतर करपून जाईल, मग लाडू काळे दिसतात. म्हणून ही मीडियम गॅसवरती अशी छान अशी परतून घ्यायची आणि पटकन झटपट तळली जाते, काय जास्त वेळ लागत नाही. फक्त याचा कलर बदलला की आपली डाळ भाजून झाली. आता आपण बेसनचे लाडू करतो ते आपल्याला डाळ भाजावी लागते, चक्कीवरून दळून आणावं लागतं पीठ, त्याच्यानंतर पुन्हा पीठ भाजावं लागतं. त्याला खूप वेळ लागतो. म्हणून ही मी साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवते. बघा अशा प्रकारे ही डाळ छान अशी गोल्डन ब्राऊन अशी तळून घ्यायची. फक्त तळायलाच लागते थोडा वेळ आणि तूप पण यायला जास्त लागत नाही. आता ह्या तुपामध्येच आपली 1 किलो डाळ छान तळून घ्यायची. याच्यामध्येच 1 किलो डाळ तळून होते आपली. ही पूर्ण डाळ मी जवळजवळ तळून घेतलेली आहे छानपैकी. याचं वजनी प्रमाण आहे 1 किलो आणि वाटीच्या मापाने आपण घेतले 5 वाट्या. त्याच वाट्याने आपण 2 वाटी तूप घेतलेलं. आता ही बघा ही छान अशी मिक्सरला आपण थोडी थंड करून घ्यायची, गरम गरम नाही करायचं, थंड करायचं आणि मिक्सरला एकदम बारीक करायचं. आपल्या मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची. अशा प्रकारे आपण ही आता डाळ मिक्सरला फिरून घेऊया. असं छान बारीक झाली पाहिजे. ही थोडी ना चाळून घ्यायची आणि ह्याच्यातले थोडे डाळीचे कण राहिलेले आहेत ना ते पुन्हा एकदम मग मिक्सरला लावून घ्यायचे. एकदम सगळे बारीक होत नाही म्हणून थोडी आपण चाळून घ्यायची. बघा अशा प्रकारे ही डाळ बारीक झाली आहे. अशी थोडी चाळल्यात ना तर डाळीचे कण राहतात ना ते सुद्धा आपल्याला नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचे, म्हणजे आपल्या दाताखाली ते कण येत नाही आणि याला वेळ पण नाही लागत, पटकन होऊन जातात. बघा अशा प्रकारे ही मिक्सरला लावली पूर्ण डाळ. आता आपण सगळं हाताने चुरून घ्यायची, छान अशी संपूर्ण अशी छान अशी चुरून घ्यायची आणि याच्यामध्ये पिठी साखर घालायची. आता पिठी साखर घालूया आपण. ही 1 वाटी घातली, आणखीन 1 वाटी घालूया, 2 वाट्या झाल्या आणि पुन्हा 1 वाटी घालायची. 3 वाट्या मी पिठी साखर घातली. जसं तुम्हाला गोड पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही घाला. हे काजू बदाम आपण आता छान बारीक करून घेतले ते सुद्धा याच्यामध्ये घालूया. मी काजू बदाम घातले याच्यामध्ये आणि वेलचीची पावडर नाही, जायफळ वेलचीची पावडर करायची. ती जवळजवळ 1-1.5 चमचा घालायची, कारण त्याला वास सुंदर येतो. म्हणून 1-1.5 चमचा आपण ही वेलची आणि जायफळची पावडर घालूया आणि हे आता सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करायचं, कारण त्याला तूप पण लागलेलं आहे त्यामुळे ते छान मिक्स होतं. अशा प्रकारे असं मिक्स करून घेऊया आणि चवीला सुद्धा छान लागतात लाडू, कारण तूप पण याला जास्त लागत नाही. 1 किलोला जवळजवळ पाव किलो तूप पुरे होते. एखाद्या लागले तर लागेल, जास्त पण जास्तच नाही, पाव किलो मध्ये सुद्धा होऊ शकतात लाडू. अशा प्रकारे संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं. असं छान मिक्स केलं पाहिजे. आता हे एवढं तूप राहिलेलं आहे तर मला एवढं तूप पुरणार नाही, म्हणून मी थोडं आणखीन 2-3 चमचे तूप गरम करून घेणार आहे. आता ह्या तुपामध्ये तुम्हाला मी थोडे लाडू करून दाखवते. बघा अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये. आता असे तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचे लाडू. असं छान तूप लागलं पाहिजे त्याला, बेसनला. लाडू सुद्धा छान लागतात. मग हे सगळं मिक्स करून घेतलं आणि हे मी मनुके घेतले, ते आपण वरून मनुके लावूया, किंवा तुम्हाला पिस्ता आवडत असेल ते पिस्ता सुद्धा लावू शकता.
पण मी याला मनुका लावणार आहे. अशा प्रकारे हा मनुका लावायचा आपण आणि पुन्हा ते बांधून घ्यायचे छान. अशा प्रकारे हे लाडू बांधायचे आणि झटपट होतात, काय वेळ लागत नाही. 1 तासाच्या आत आपले 1 किलोचे लाडू होऊन जातात. हे बघा, अशा प्रकारे हे लाडू तयार झाला. असेच आपण आता थोडे लाडू करून घेऊया. असे छान लाडू बांधून घ्यायचे. बघा, अशा प्रकारे आपण हे लाडू बांधून घेऊया सगळे. आता तुम्हाला मी दाखवण्यापुरते थोडे बनवून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे हे लाडू बघा मनुके थोडेसे मी दाखवण्यासाठी मी थोडेसे केले, नाहीतर संपूर्ण 1 किलोचे आपल्याला लाडू जवळजवळ 60 ते 70 लाडू होतात. हे बघा, अशा प्रकारे लहान मोठे तुम्ही लाडू करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे करा. आणि हे जवळजवळ मी लाडू केले त्या साईजचे लाडू जवळजवळ 1 किलोचे 60 ते 70 लाडू झाले आहेत. आणि जे सर्व्हिसला जाणाऱ्या बायका असतात ना, त्यांना खूप वेळच नसतो, त्यामुळे हे लाडू ताबडतोब होणारे, झटपट होतात. तर तुम्ही अशा प्रकारे यावर्षी लाडू करून बघा आणि मला कमेंट करा.